आपण आपल्या उपासनेस प्रारंभ करूया. या होया आपण परमेश्वराचा जय जयकार करू. आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ. स्तोत्रे गाऊन त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे. तो थोर राजा आहे. तो सर्व देवाहून श्रेष्ठ आहे. आमीन. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र होऊन सन्माने आमच्या जिवंत गौरवी देव बापा, मान महिमा गौरव दे. फिरून एक वार तुझ्या दयेच्या स्नाजवळ आम्ही सर्वजण एकत्रित झालेलो आहोत. प्रभू परमेश्वरा, आजचा हा सुदिन तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास. आम्ही पातकी असताना देखील तू आम्हाला वागवून घेतलंस. आणि प्रभू परमेश्वरा, तुझी स्तुती आराधना उपासना करण्याची संधी आम्हाला दिलेली आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे नतमस्तक होऊन आभार मानतो. आणि यावेळेस जसे आहोत तसे तुला सादर होतो. आम्हा पातक्यांचा स्वीकार कर. आणि प्रभू परमेश्वरा, यावेळेस तुझ्या स्तुती स्तवन करीत असताना उत्सुकतेच्या आत्म्याने तू आम्हा प्रत्येकाला सावरून धरावं, अशी कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे. प्रभू परमेश्वरा, तू देऊ केलेल्या संधीबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या गोड गौरवी सामर्थ्यशाली नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 245 हे गीत गाऊया. समर्थ सखा
या वेळेमध्ये प्रेषितांचा मतांगीकार आपण म्हणूया. सर्वसमर्थ एकदैव पिता, आकाश आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्यात मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळी दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो नरकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा वेदनेचा न्याय करावयास जो येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्वकालीन जीवन यावर मी विश्वास ठेवतो. च्या गौरवासाठी यावेळी आपण स्तोत्राचं वाचन करूया. स्तोत्र क्रमांक 50 यातील पहिली 12 वचने. स्तोत्र क्रमांक 50 1 ते 12 वचनं यावेळेस आपण ऐकूया. देवाधिदेव परमेश्वर बोलला आहे, त्याने सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत पृथ्वीला हाक मारली आहे. सौंदर्याचा केवळ कळस असा जो सियोन डोंगर, त्यावरून देव प्रकाशला आहे. आमचा देव येत आहे, तो उगा राहावायचा नाही. त्याच्या पुढे अग्नी ग्राशी चालला आहे, त्याच्या भोवती मोठे वादळ सुटले आहे. त्याने आपल्या लोकांचा न्याय करावा, म्हणून तो वर आकाशास व पृथ्वीस हाक मारून म्हणतो, ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे, त्या माझ्या भक्तास माझ्याजवळ एकत्र करा. आकाश त्याची न्यायपरंता प्रगट करते, देव स्वतः न्याय करणारा आहे. माझ्या लोकांनो ऐका, मी बोलत आहे. हे इस्रायला, मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो, मी देव तुझा देव आहे. तुझ्या यज्ञ संबंधाने तर मी तुला बोल लावित नाही. तुझे होम बली माझ्या पुढे नित्य आहेतच. तुझ्या घरचा गोरा किंवा तुझ्या मेंढवाड्यातील बोकड मी घ्यावायचा नाही. कारण वनातील सर्व पशु, हजारो डोंगरावरील गुरेढोरे माझी आहेत. डोंगरावरील सर्व पाखरे मला ठाऊक आहेत आणि रानातील प्राणी माझ्या लक्षात आहेत. मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाही, कारण जग व जगातील सर्व काही माझे आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यास गौरव असो. जसे प्रारंभी होते तसे आहे व सर्वदा युगांनी होईल. आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण जुन्या करारातून काही वचनं वाचूया. जुन्या करारातून शास्त्रे यांचा ग्रंथ 6वा अध्याय यातील 1 ते 14 ही वचने. परमेश्वराच्या उपकारस्तुतीकरिता आपण जुन्या करारातून शास्त्रे याचा ग्रंथ 6वा अध्याय पहिली 14 वचने आपण ऐकूया. शास्त्रे 6 1 ते 14. गिदोनाला पाचारण. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले, तेव्हा परमेश्वराने त्यांना 7 वर्षे मिद्यानाच्या हाती दिले. मिद्यानाचा हात इस्रायलावर प्रबळ झाला. मिद्यानाच्या भीतीने इस्रायल लोकांनी डोंगरातून आपणासाठी विवरे, गुहा व दुर्ग तयार केले. मग असे होई की शेते पेरल्यावर मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडचे रहिवासी त्यांच्यावर चढाई करीत आणि ते त्यांच्यावर हल्ला करीत आणि त्याच्यासमोर तळ देऊन गज्जाच्या परिसरापर्यंतच्या पिकाचा नाश करीत व इस्रायलात अन्न, शेरडे, मेंढरे, गायी, बैल, गाढवे वगैरे काही एक उरू देत नसत. कारण ते आपले पशु व डेरे घेऊन चढाई करीत आणि टोळधाडीप्रमाणे उतरत. ते व त्यांचे उंट अगणित होते. अशा प्रकारे ते देश उजाड करावयाला येत असत. मिद्यानामुळे इस्रायलाची हलाखीची अवस्था झाली. तेव्हा इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. मिद्यानाच्या जाचामुळे इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. तेव्हा परमेश्वराने इस्रायल लोकांकडे एक संदेशहार पाठविला. तो त्यांना म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला मिस्र देशातून काढून आणले.
दास्यगृहातून तुम्हाला बाहेर आणले. मिस्रांच्या आणि जे कोणी तुम्हाला गांजीत होते त्या सर्वांच्या हातून तुम्हाला सोडविले आणि त्यांना तुमच्या पुढून घालून देऊन त्यांचा देश तुम्हाला दिला. आणि मी तुम्हाला म्हणालो की मीच तुमचा देव परमेश्वर आहे. ज्या अमोऱ्यांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या देवांना भिवू नका, पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. मग परमेश्वराचा दूत अफरा येथे येऊन योवाश अबिएझरी याच्या एला वृक्षाखाली बसला. त्यावेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यानापासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्याची जोडणी करीत होता. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. गिदोन त्याला म्हणाला, महाराज, परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर काय यावे? परमेश्वराने आम्हाला मिस्रातून बाहेर नाही का आणले? असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हाला सांगत ती कोठे आहेत? परमेश्वराने आता आम्हाला टाकून देऊन मिद्यानाच्या हाती दिले आहे. तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायलाला मिद्यानाच्या हातून सोडव. मी तुला पाठविले आहे ना. वाचलेले सर्व वचने देवाला आशीर्वाद करो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण नव्या करारातून काही वचनं ऐकूया. नव्या करारातून याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय यातील 19 ते 27 ही वचने. यावेळेस आपण पत्राचे वाचन करूयात. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय 19 ते 27 ही वचने आपण वाचूयात. खरे धर्माचरण. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा. कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करावयास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे, असा केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करीता. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करीत नाही तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे. तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो. परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करीत राहतो तो ऐकून विसरणारा न होता कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल. आपण धर्माचरण करणारे आहोत असे कोणाला वाटत असेल तर तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे. इथे शास्त्रपाठ समाप्त होत आहे. वाचलेली वचने देवबाप आशीर्वादित करो. आमेन. पवित्र शुभवर्तमान वाचन यावेळेस आपण करीत आहोत. संत मत्तयाने लिहिलेले पवित्र शुभवर्तमान याचा 8वा अध्याय यातील 23 ते 34 ही वचने. वादळ शांत करणे. मग तो तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले. तेव्हा पहा, समुद्रात मोठे वादळ उठले, इतके की तारू लाटांनी झाकू लागले. तो तर झोपेत होता. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभूजी, वाचवा, आम्ही बुडालो. तो त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे? मग उठून त्याने वारा व समुद्र यास धमकावले आणि अगदी निवांत झाले. तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले, हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्रही ह्याचे ऐकतात. मग तो पलीकडे गद्रेकरांच्या देशात गेल्यावर 2 भूतग्रस्त कबरातून निघून येत असताना त्याला भेटले. ते इतके अकरा होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. तेव्हा पहा, ते ओरडून म्हणाले, हे देवाच्या पुत्रा,
तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला पिडावयास येथे आला आहेस का? तेथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. मग ती भूते त्याला विनंती करू लागले की, तू जर आम्हाला काढीत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हाला पाठवून दे. त्याने त्यास म्हटले, जा. मग ती निघून डुकरात शिरली आणि पहा, तो कळपचा कळप कड्यावरून समुद्रात धडक धावत जाऊन पाण्यात बुडून मेला. मग चारणारे पळाले आणि त्यांनी नगरात जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टी सर्व वर्तमान जाहीर केले. तेव्हा पहा, सर्व नगर येशूला भेटावयास निघाले आणि त्याला पाहून त्याने आपल्या हद्दीबाहेर जाण्याची त्याला विनंती केली. या ठिकाणी पवित्र शुभवर्तमान वाचन पूर्ण होते. वाचलेल्या सर्व वचनामध्ये बाप आशीर्वाद पाठवू. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि युगानुयुग असो. आमेन. आमेन. या वेळेमध्ये आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाणार आहोत. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ देव बाप्पा, यावेळेस आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. मनापासून आम्ही तुझे आभार मानतो. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. यावेळेस असे मुखाने आम्ही कबूल करतो. तू अल्फा आणि ओमेगा आहेस. तू प्रारंभ आणि शेवट आहेस. तू सदोदित आम्हासोबत राहणारा आमचा देव आहेस. तू इमान्युएल, की ज्याने कधीच आम्हाला सोडलं नाही. प्रत्येक वेळेस परमेश्वरा, तू आमच्या समीप असणारा, सगळ्या गोष्टी तुझ्या दैवी भांडारातून पुरवणारा, असा पुरवठा करणारा आमचा देव आहेस. यावेळेस मनापासून तुझे आभार मानते. तुझ्या नावाला धन्यवाद देते. तुझी उपकार स्तुती करते परमेश्वर, की जो आनंद तू आज आम्हाला दिलेला आहेस. आम्हाला एकटं असं टाकलं नाहीस देव बाप्पा. कुठल्याही गर्तेत तू आम्हाला पडू दिलं नाहीस. प्रत्येक वेळेस आमचा समाचार घेतलास. आम्हाला टाकलं नाही, सोडलं नाही. या तुझ्या कृपेबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. तुझे मनापासून आभार मानते. तुझं स्वर्गात सिंहासनारूढ आहे, त्या तुला पुन्हा एक वर वंदन करते परमेश्वर. तुझी दया पुन्हा एक वर आमच्यावर नवी अशी झाली आहे. तुझी कृपा आम्हाला चालवते परमेश्वर. या जगात राहत असताना तू आम्हाला तुझं नाव दिलेलं आहेस. आम्हाला वेगळं केलेलं आहेस. तू आम्हाला म्हणतो की तुम्ही माझे निवडलेले लोक आणि पवित्र याजक गण आहात. किती मोठा मान सन्मान तू आम्हाला दिलास. याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. तुझे मनापासून आभार मानते परमेश्वर. आज पुन्हा एक वार जर ह्या जगाची प्रत्येक गोष्ट आम्ही पाहत गेलो परमेश्वरा, तर आज ह्या जगामध्ये जी भयंकर महामारी आलेली आहे, त्या महामारीपासून देखील तू आम्हाला वाचवलेला आहेस. आमचं संरक्षण केलंस. जसं तुझं वचन आम्हाला सांगतं की कुठली व्याधी तुमच्या तंबूजवळ येणार नाही, त्याप्रमाणे परमेश्वरा कितीतरी रोग आले, परंतु देव बाप्पा ते आम्हाला ओलांडून निघून गेले. कारण आमचा देव आमच्याबरोबर आहे. आमची काळजी घेणारा परमेश्वर आहे. हा विश्वास यावेळेस मनापासून आणि अंतःकरणापासून मी कबूल करते. धन्यवाद देते तुझ्या नावाला. तुझे मनापासून आभार मानते. आज देव बाप्पा या मध्यस्थीच्या खिंडीत उभं राहून प्रार्थना करत असताना जे अनेक लोक देव बाप्पा या महामारीत अडकले आहेत, जे अनेक लोक परमेश्वरा असे आहेत की ज्यांनी जगाचा शेवट घेतलेला आहे, त्यांच्या कुटुंबासोबत तू राहावंस. त्यांना लागणाऱ्या सगळ्या गरजा तुझ्या दैवी भांडारातून पुरवाव्यास अशी याचना मी यावेळेस तुझ्याकडे करते. आणि विश्वास बाळगते परमेश्वरा की हे तू केलेलं आहेस. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू देव बाप्पा, महान परमेश्वर, यावेळेस आम्ही पुन्हा एक वार नतमस्तक होऊन तुझी आठवण करतो. तुझ्या चरणाजवळ येतो परमेश्वर. आज जे वचन आमच्या पाळ्यासाहेबांद्वारे आम्हापर्यंत येणार आहे ते वचन आशीर्वादित आहेच. पुन्हा एक वार परमेश्वरा त्या वचनाचा उलगडा करून
तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते आम्हाला सांगत असताना त्यांच्या मुखाला, त्यांच्या शरीराला, त्यांच्या आत्म्याला स्पर्श कर, त्यांच्या बुद्धीला स्पर्श कर परमेश्वरा. अशासाठी की जे तुझं पवित्र वचन आमच्यापर्यंत येणार आहे ते सांगत असताना धैर्याने परमेश्वरा त्याने ते आमच्यापर्यंत आणावं, म्हणून तुझ्या पवित्र आत्म्याची पूर्ण मोकळीक त्यांच्यामध्ये असली. आणि जे आम्ही ऐकणारे आहोत ते आम्ही परमेश्वरा तू सांगितलेल्या वचनाप्रमाणे ऐकून तसेच न राहता अनुकरण करणारे असावेत असं बोलले. कारण देव बाप्पा, तुला अनुकरण करणारे लोक आवडतात. किती महान तू परमेश्वर आहेस. आम्हाला आजपर्यंत टाकलं नाहीस, सोडलं नाहीस. सदोदित तू आमच्याबरोबर राहिलास. या तुझ्या दयेबद्दल पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझे मनापासून आभार मानते. आज देव बाप्पा, या मदतीच्या खिंडीत उभा राहून प्रार्थना करत असताना आमच्या संपूर्ण चर्चला घेऊन तुझ्या दयेच्या आसनाजवळ येते. आमच्या चर्चचे जे अंगोपांग आहेत परमेश्वरा, त्यामध्ये विशेष वयोवृद्ध लोक आहेत, लहान मुलं आहेत परमेश्वरा, यांना घेऊन विशेष परमेश्वरा तुझ्या दयेच्या आसनाजवळ यासाठी येते की ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्यांना तू सांभाळत आहेस, त्यांना तू राखलेला आहेस. कुठलीही व्याधी त्यांच्या तंबूजवळ आलेली नाही. कुठल्याही भीतीचं कारण परमेश्वरा आम्हा विश्वासणाऱ्यांजवळ आलं नाही. ही तुझी दयाच आहे, तुझी मेहर नजरच आहे परमेश्वरा. तू मोठ्या करुणेने आमच्याकडे पाहतोस आणि म्हणतोस की मी तुम्हाला सांभाळणारा तुमचा देव आहे. कुठली व्याधी तुमच्या तंबूजवळ येऊ देणार नाही असा मी तुमचा परमेश्वर आहे. या तुझ्या महान दयेबद्दल तुझे आभार मानते, तुझ्या नावाला धन्यवाद देते. आमच्या चर्च अंतर्गत अनेक जे असे लोक आहेत देव बाप्पा की ज्यांना आज परमेश्वरा तुझी गरज आहे. आम्हाला माहीत नाही परमेश्वर, पण तुझे जे लोक तुझ्याकडे प्रार्थना करत आहेत त्या सगळ्यांना तुझ्या देवी भांडारातून त्यांच्या सगळ्या मागण्या तू पुरवाव्यास अशी याचना घेऊन मी तुझ्या दयेच्या आसनाजवळ तुझे मनापासून आभार मानते की या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये देखील तू आम्हाला सोडलं नाहीस. प्रत्येक वेळेस प्रभुवारी तुझं वचन आमच्यापर्यंत आलेलं आहे. सामर्थ्याने परमेश्वरा ते आमच्यापर्यंत आलं आणि आम्हाला एक वेगळी बळकटी त्यामुळे मिळाली परमेश्वर. जरी आम्हाला चर्चमध्ये येता आलं नाही तरी आमच्या घरामध्ये बसून परमेश्वरा आम्ही ते वचन ऐकलं आणि तू देणारी शांती आम्हाला मिळालेली आहे. तू देणारा दिलासा आम्हाला मिळालेला आहे. कारण आमचा देव आमच्यासोबत राहून सदैव परमेश्वर आमची काळजी घेणारा असा आमचा परमेश्वर आहे. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, यावेळेस पुन्हा एक वार तुझ्या दयेच्या आसनाजवळ येते, तुझे मनापासून आभार मानते, धन्यवाद देते तुझ्या नावाला की ही प्रार्थनेची संधी तू आम्हाला दिलीस. आणि ही प्रार्थना परमेश्वरा विश्वासाने जी आम्ही करत आहोत आणि मुखाने आम्ही कबूल करतो की आमच्या परमेश्वर ही प्रार्थना ऐकत आहे. परमेश्वरा, मनापासून तुझे पुन्हा एक वार आभार मानते आणि धन्यवाद देते अशासाठी परमेश्वरा की तू आजही आमच्यासोबत राहणारा देव आहेस. आम्हाला न टाकणारा, आम्हाला न सोडणारा, सदैव आमच्यासोबत राहणारा असा आमचा परमेश्वर आहे. ही प्रार्थना परमेश्वरा करण्याची संधी तू दिलीस, तुझ्या नावाला धन्यवाद देते. पूर्ण मान, महिमा, गौरव मी तुला देते कारण तू त्यास एकमात्र पात्र असा आमचा परमेश्वर आहेस. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करते म्हणून तू ऐक. आमेन. या वेळेमध्ये आपण देवाच्या पवित्र वचनाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी आपण आपल्या माना झुकूयात आणि गीताद्वारे परमेश्वराजवळ पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागत असताना गीत गाऊयात. हम बच्चे हैं परम पिता के, बढ़ना है हमें वचनों को. हम बच्चे परम पिता के, बढ़ना है हमें वचनों में. हम बच्चे हैं
प्रार्थना करूयात. सर्व समर्थ महानती पवित्र गौरव यहोवा दे बापा, मान महिमा आणि गौरव दे तुझ्या दयेच्या सणात जवळ येतो. परत एक वार हा प्रभुवार, या महिन्यातील पहिला प्रभुवार आमच्या आयुष्याला दिलास आणि तुझ्या समक्षतेत आणण्याचा भार मांडतो. यहोवा, तुझ्या पवित्र वचनातून यावेळेस मनन आणि चिंतन करत असताना पूर्णपणे आम्ही पवित्र आत्म्याच्या आश्रयाला येतो. पवित्र आत्म्या, या वेळेपासून पुढे तू आम्हाला चालव, तू आम्हाला राख, तू आम्हाला पाळ आणि तूच आम्हाला चाल. दैवाच्या आत्म्या तू बोल आणि आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. दैवाच्या आत्म्या तू बोल आणि आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे. आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचे उपकार स्तुती करूया. फिरून एक वार या नवीन महिन्याच्या पहिल्याच प्रभुवारी परमेश्वर देव बापानं आपल्याला त्याच्या समक्षतेत आणि त्याच्या सानिध्यात एकत्र केलेला आहे. आपापल्या घरांमध्ये असताना, परंतु त्यानं आपल्याला या वेळेत, उपासनेच्या वेळेत त्याच्या समक्षतेत घेतलेला आहे. याबद्दल आपण त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद देऊया. आणि पहा, परमेश्वराचं वचन कसं खरं ठरतं, नाही का? देवाचं वचन म्हणतं गवत सुकतं, फूल कोमेजतं, पण परमेश्वराचं वचन सर्व काळ टिकतं आणि ते हर तऱ्हेनं आपल्यापर्यंत आणण्याची मोठी सोय परमेश्वर देवबापानं करून टाकलेली आहे. आणि म्हणून कदापिही वचन आपल्यापर्यंत येण्याचं, देवाचे संदेश आणि निरोप आपल्यापर्यंत येण्याचं हे कोणीही थांबवू शकणार नाही, कारण नियंत्रण परमेश्वराच्या हातामध्ये आहे. आज टेक्नॉलॉजी इतकी ऍडव्हान्स झालेली आहे. आणि 2 दिवसापूर्वी एक बंधू माझ्याशी बोलत असताना त्यांनी हा उल्लेख केला की पाळक साहेब, आज खऱ्या अर्थानं टेक्नॉलॉजीचं महत्व प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याला हे पटल्याशिवाय राहणार नाही. काही लोक या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचे दुष्परिणामच फक्त पाहतात, परंतु सकारात्मक गोष्टी पाहत नाहीत. परंतु आज जेव्हा आपण विचार करतो, गेले 2.5-3 महिने आपण आपल्या घरामध्ये बसून देवाचा निरोप प्रत्येक प्रभुवारी ऐकू शकत आहोत. आणि जर आपण प्रयत्न केला तर प्रति दिवशी तो आपल्यापर्यंत देवाचे लोक नेटाला आणत आहेत. प्रभूच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. या वेळेमध्ये देवाच्या वचनातून मनन आणि चिंतन आपण करत असताना आज मी आपल्या प्रत्येकाचं लक्ष प्रामुख्याने शास्त्रेचं पुस्तक याचा 6वा अध्याय, शास्त्रेचं पुस्तक याचा 6वा अध्याय, आणि यामध्ये मी आपल्या प्रत्येकाचं लक्ष वेधू इच्छितो. आणि या 6व्या अध्यायाच्या 1 ते 14 ही वचनं आपण आपल्या घरी वाचायची आहे. आणि आजच्या अनुषंगानं 3 शास्त्रपाठ आपल्या पुढे मी ठेवत आहे. स्तोत्र 50 1 ते 12 वचनं, शास्त्रे 6 1 ते 14 वचनं, याकोबाचं पत्र पहिला अध्याय 19 ते 27 वचनं, आणि मत्तई 8 23 ते 34 ही वचनं. आणि या प्रस्तुत शास्त्र पाठामध्ये आज आपण पाहणार आहोत परमेश्वर देवबापानं आपल्या लोकांचा आकांत परत एकदा ऐकला. जे लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करत होते आणि म्हणून परमेश्वराने त्यांना परक्यांच्या हाती दिलं आणि ते परकीय राजे, त्यांचे लोक या देवाच्या लोकांवर फार प्रबळ झाले, त्यांचे हाल करू लागले. आणि अशा परिस्थितीत ते देवाला हाक मारतात आणि देव जो सतत त्यांना प्रेम करतो, त्यांच्यावर प्रीती करतो. 7 मध्ये म्हटल्याप्रमाणे की तुम्ही संख्येने फार
म्हणून मी तुम्हाला निवडलं नाही, उलट तुम्ही संख्येने कमी होता, पण माझी तुमच्यावर प्रीती आहे आणि म्हणून मी तुम्हाला निवडलेलं आहे. आणि त्या आपल्या निवडलेल्या लोकांचा कांत देवाकडे जातो आणि तेव्हा देव या लोकांसाठी एकाला निवडतो आणि त्याचं नाव आहे गिदोन. त्याचं नाव आहे गिदोन. आणि या गिदोनाला देव पाचारण करत आहे आणि त्याला पाचारण करत असताना आपल्याला प्रामुख्याने 11व्या वचनापासून ते 13व्या वचनापर्यंत काय म्हटलं ते आपण पाहूया. शास्त्रे 6:11-13. मग परमेश्वराचा दूत अफ्रा येथे येऊन योवाश एबेजरी याच्या एरवृक्षाखाली बसला. त्यावेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यानापासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्ष कुंडात त्याची झोडणी करत होता. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. गिदोन त्याला म्हणाला, फार महत्वाचा प्रश्न गिदोनानं देवाच्या दूताला विचारला. गिदोन त्याला म्हणाला, महाराज, परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर का यावं? परमेश्वर जर आमच्या बरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर का यावे? परमेश्वराने आम्हाला मिस्रातून बाहेर नाही काढले असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हाला सांगत होते ती कोठे आहेत? परमेश्वराने आता आम्हाला टाकून देऊन मिद्यानाच्या हाती दिले आहे. या ठिकाणी परमेश्वर देव बापानं पहिल्याच वचनात आपल्याला पाहायला मिळतं काय? इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले तेव्हा परमेश्वराने त्यांना 7 वर्ष मिद्यानी लोकांच्या हाती देऊन टाकलं. परमेश्वराच्या दृष्टीनं वाईट ते केलं आणि त्याचा परिणाम म्हणून परमेश्वर देवाने आता आपल्या लोकांना, निवडलेल्या लोकांना, ज्या लोकांवर त्याचं प्रेम आहे, प्रीती आहे, त्या लोकांना त्यानं शत्रू पक्षांच्या हवाली केलेला आहे. आणि या शत्रू पक्षाच्या हाती जेव्हा त्यांना दिलं त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की निश्चित अर्थानं मग यांचे हाल होऊ लागलेले आहेत, यांना त्रास होऊ लागलेला आहे, यांना कष्ट होऊ लागलेला आहे आणि यांना आतोनात यांचा छळ होऊ लागलेला आहे. कारण शेवटी ते गुलामगिरीत आहे, दास्यामध्ये आहे. परमेश्वराने त्यांना शत्रू पक्षाकडे दिलं. कारण काय होतं? देवाच्या दृष्टीनं वाईट ते करणं, देवाच्या दृष्टीनं अयोग्य ते करणं. आता या वाईट करण्यामध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत, परंतु सर्वात महत्वाचं काय अंतर्भूत आहे? देवाचं न ऐकणं. काय अंतर्भूत आहे याच्यामध्ये? की जे देव यांना आज्ञापितो ते न ऐकणं. दुसरं, आपल्या मर्जीचे मालक झाले. आपल्या मर्जीचे मालक होऊन आपल्याला जे हवं, आपल्याला जसं हवं तसं हे वागू लागले, वर्तू लागले, आचरण करू लागले. आणि या सर्व कृत्यांमध्ये देवाला न आवडणार तेच सर्व काही अंतर्भूत होतं. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलंय देवाच्या दृष्टीने वाईट ते हे लोक करत होते, ऐकेनासे झाले. आणि म्हणून मग देवानं त्यांना शत्रूंच्या तावडीत घेऊन टाकलं, गुलामगिरीत पाठवून टाकलं. 7 वर्षाचा हा काळ त्यांच्यासाठी नेमण्याचा. आणि या सर्व हाल अपेक्षेमध्ये मग आपल्याला पाहायला मिळतं 6व्या वचनामध्ये मिद्यानामुळे इस्रायलाची हलाखीची अवस्था झाली. तेव्हा इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. या शत्रूंनी त्यांची इतकी दुरावस्था केली, हलाखीची परिस्थिती झाली. दुःख, आक्रोश, वेदना, भय याच गोष्टी सातत्यानं त्यांचा पाठपुरावा करत होत्या. कारण
कारण ते कोणाच्या तावडीत आहेत, कोणाच्या ताब्यात आहेत? शत्रूंच्या ताब्यात गुलाम झालेले आहेत. वाईट ते करण्यामुळे देवानं त्यांना त्या अवस्थेत पाठवलेलं आहे. देवाच्या पण एक चांगली गोष्ट ते करत होते. जोपर्यंत सहन करत होते, सोसवत होतं, तोपर्यंत ठीक आहे. असह्य झालं, आता देव आठवत आहे. आता त्यांनी देवाकडे पाहायला सुरुवात केलेली आहे. आणि काय म्हटलंय, आता इतक्या भयंकर परिस्थितीत ते गेलेले असताना, हलाखीची परिस्थिती झालेली असताना, आता ते देवाकडे पाहायला लागले. आता नुसतं देवाकडे पाहत नाही, तर वचन सांगतं आता ते देवाचाच धावा करू लागलेले आहेत. आता ते कोणावर अवलंबून नाही, ते देवावर अवलंबून राहत आहे. देवाचा धावा ते करू लागलेले आहेत. आणि पहा, दुसरी गोष्ट, पहिलं म्हटलंय हलाखीची परिस्थिती, आता देव आठवतो आहे. मिद्यानांच्या जाचामुळे इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. आता त्यांना जाच सहन होईना असा झालेला. मिद्यानी लोक त्यांची हलाखीची परिस्थिती तर कैलेलीच होती, पण आता त्यांना जाच करत आहे. प्रत्येक गोष्टी करता त्यांना पीडत आहे, पीडा देत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता ते देवाकडे पाहत आहे. आता ते देवाकडे पाहत आहे. ते देवाचा धावा करू लागलेले आहे. तेव्हा परमेश्वराने इस्रायलाकडे एक संदेशहार पाठवला. तो त्यांना म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो की मी मिस्र देशातून काढून तुम्हाला आणले, दास्यगृहातून तुम्हाला बाहेर आणले. मिस्र्यांच्या आणि जे कोणी तुम्हाला गांजत होते त्या सर्वांच्या हातातून तुम्हाला सोडवले. त्याने त्यांना तुमच्याकडून घालवून देऊन त्यांचा देश तुम्हाला दिला. आणि मी तुम्हाला म्हणालो की मीच तुमचा देव परमेश्वर आहे. ज्या अमोऱ्यांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या देवांना भिवू नका, पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. पण तुम्ही माझी वाणी ऐकली. आता देवानं त्यांचा धावा ऐकलेला. आणि त्यांचा धावा ऐकल्यानंतर वचन सांगतं, देवानं त्यांना आठवण दिली, स्मरण दिलं. कशाची आठवण आणि कशाचं स्मरण दिलं? की तुम्ही मिस्रात काय करत होते? मिस्रात गुलामगिरी करत होते. काय होत होतं मिस्रात? हाल होत होते, आक्रोश करत होते, कष्ट करून मोबदला मिळत नव्हता. सर्व वाईट वाईट वाईटच तेथे होतं. देवाचा धावा केला, देवाने ऐकलं. मोशेच्या नेतृत्वाखाली त्यांना बाहेर काढलं. जो देश त्यांचा नव्हता त्या देशात त्यांना स्वतःचा देश म्हणून बसवलं. देवाला आठवण करून दिली, स्मरण करून दिलं. पहा प्रियानो, जाचलेले लोक आहेत, त्याचप्रमाणे हलाखीची अवस्था झालेले लोक आहेत, पण देवाचे लोक आहेत. देवाचा धावा करत आहे. देव उत्तर देत आहे. पण उत्तर देताना आता देव लगेच त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर काढत नाही. देव त्यांना आठवण करून देत आहे, स्मरण करून देत आहे. तुम्ही आठवण करा, तुम्हाला मी कोणत्या अवस्थेतनं कोणत्या स्थितीत आणलं, पण तुम्ही स्मरण ठेवलं नाही, तुम्ही आठवण ठेवली नाही. देव म्हणतो, तुम्ही माझी वाणी ऐकली, तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. आणि म्हणून ही दुरावस्था देवाच्या लोकांना प्राप्त होत आहे. आणि मग देवानं गिदोनाची निवड केली. आणि गिदोनाची निवड करताना गिदोनानं फार छान मार्मिक प्रश्न विचारला. जर परमेश्वर आमच्या बरोबर आहे, जर सेनाधीश देव आमच्या बरोबर आहे, मग हे सर्व आमच्यावर काय यावं? हे सर्व आमच्यावर काय यावं? आमच्या वाडवडिलांकडनं आम्ही ऐकलं, काय ऐकलं? आमची कशी सुटका झाली. आम्ही गुलामगिरीत होतो, आम्हाला त्रास होता, आम्हाला कष्ट होते, मरणप्राय यातना होत्या. पण देवाकडे आकाम केला, देवाला आम्हाला सोडवलं, आपल्या स्वतंत्र राष्ट्र स्थापित केलं. हे आम्ही ऐकलं वाडवडिलांकडनं. देव आमच्या बरोबर आहे, मग हे आमच्यावर काय या? आज देवाच्या प्रिय
दुर्दैवानं पुष्कळ लोक, ख्रिस्ती लोक आज हाच प्रश्न विचारत आहेत. आज हेच विचार मनामध्ये घेऊन येत आहेत. आज प्रार्थना करताना त्यांच्या पुढे हे प्रश्न आहे, जर देव आमच्या बरोबर आहे, जर आमचा देव जिवंत आहे, जर आमचा देव सर्व समर्थ आहे, आजही जर आमच्या देवाच्या हातात नियंत्रण आहे, मग हे आमच्यावर काय यावं? होय प्रियानो, हे आपल्यावर येण्याकरता देव जबाबदार नाही, आपण जबाबदार आहोत. कारण देवानं जसं या आपल्या पूर्वजांना आठवण करून दिली, कशाची? तुम्ही दुरावस्थेत होता, पण मी तुम्हाला सोडवलं. तुम्ही आहे तिथे मेला असता, पण मी तुम्हाला सोडवलं. आहे त्या स्थितीत मेला असता, मरण हा तुमचा कायमचा शेवट ठरला असता, पण मी तुम्हाला सोडवलं. पण तुम्ही ऐकलं नाही. आणि आजही संपूर्ण जग आपल्यासाठी या परिस्थितीला बदललं जावं म्हणून देवाकडे प्रार्थना करत आहे. 3 महिन्याचा कालावधी पूर्ण होत आलेला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. प्रभाव अधिक वाढत चाललेला आहे. देवाच्या प्रिय, देव आपल्यालाही हेच उत्तर देत आहे. स्मरण करा, तुमचं मरण ठरलं होतं, पण माझ्या पुत्राच्या बलिदानाद्वारे मी तुम्हाला सार्वकालिक जीवनाकडे येण्याकरता मार्ग मोकळा केला. मी तुम्हाला सर्वकाळच्या जीवनाकरता मार्ग मोकळा करून दिला. परंतु तुम्ही मात्र आजही रुंद पसरट मार्गावरूनच आपलं जीवन व्यतीत करीत आहात. तुम्ही ऐकलं नाही हा आरोप जसा आपल्या पूर्वजांवर ते दुर्दशेत असताना देवाचा धावा करत आहेत आणि देव त्यांना त्यांच्याशी बोलत असताना उत्तर देत आहे. आज देव आपल्यालाही तो प्रश्न विचारत आहे आणि म्हणत आहे, तुम्ही ऐकलं नाही. मी तुम्हाला जीवनाच्या मार्गाकडे घेऊन आलो. सार्वकालिक आरोग्याचे उपचार माझ्या पुत्राच्या बलिदानाद्वारे मी तुमच्यासाठी करून टाकलो. सार्वकालिक जीवनाची तरतूद मी तुमच्यासाठी केली. आशीर्वादांच्या रेलचेलीची तरतूद मी तुमच्यासाठी केली. प्रकाशित जीवनाची तरतूद मी तुमच्यासाठी केली. परंतु तुम्ही माझं ऐकलं आणि म्हणून आज ही दुरावस्था आहे. म्हणून आज ही दुर्दशा आहे. आज लाखो लोक या भयंकर महामारीनं मेलेले आहेत. जगभरात मेलेले आहेत. लाखापर्यंत आपल्या देशामध्ये बाधितांची संख्या जात आहे. देवाची आपण ऐकणार आहोत काय? देव म्हणतो, तुम्ही ऐकलं नाही. धन्य होते हे आपले पूर्वज. देव त्यांना उत्तर देत होता. देव आपल्यालाही उत्तर देणार आहे. आपल्यालाही उत्तर. एका पास्टरांचा मला फोन आला आणि ते मला सांगत होते, त्यांच्या मंडळीतील एका बहिणीला परमेश्वराने एक दृष्टांत दाखवला आणि त्या दृष्टांतामध्ये परमेश्वराने तिला असं सांगितलं, असं दाखवलं की मी निश्चित केलेलं आहे की ती लोक या महामारीतून वाचणार नाही, म्हणजेच मरणार. त्या दृष्टांताद्वारे त्या बहिणीला देवाला दाखवलं असं ते पास्टर मला सांगत होते. परमेश्वराचा निर्णय झालेला आहे. निर्णय त्याचा झालेला आहे. तुम्ही ऐकलं नाही आणि म्हणून ही परिस्थिती. जसा गिदोनाला प्रश्न पडला की जर देव आमच्या बरोबर आहे मग हे आमच्या वाट्याला का? आज पुष्कळ ख्रिस्ती लोकांना हा प्रश्न आहे, जर देव आमच्या बरोबर आहे मग हे का? हे का याचं उत्तर देव देताना म्हणतो, तुम्ही ऐकलं नाही. प्यानो पहा, मी सातत्याने या गोष्टी सांगत आहे.
उत्पत्तीच्या पहिल्याच अध्यायाकडे जेव्हा आपण पाहतो, देव म्हणतो आकाश हो आकाश झालं, समुद्र हो झालं, तारे हो तारे झाले, पक्षी हो पक्षी झाले, होय सर्व काही शब्दानं मानवाशिवाय त्याने निर्माण केलं. ती सर्व शब्दानं निर्माण झालेली निर्मिती आज त्याच्या ऐक्यावर, त्याचा शब्द ती बोलत. समुद्र आपली मर्यादा ओलांडत नाही, देवाचा शब्द तो ऐकतो. देवाचं वचन आपल्याला पाहायला मिळतं. स्तोत्र 19 मध्ये म्हटल्याप्रमाणे आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष देवाची हस्तकृती दर्शवते, दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते. वाचा नाही, शब्द नाही, परंतु त्याचा शब्द सर्व पृथ्वीवर प्रवितो. देवाच्या प्रेमाने हा सर्व निसर्ग त्याच्या आजही पूर्ण ताब्यात आहे, कंट्रोलमध्ये आहे. त्याचा शब्द ते नाकारत नाही. होय, त्याचे पुरावे आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात. काय पुरावे आहेत? मत्तैकृत सुवर्तमान याचा 8वा अध्याय, मत्तैकृत सुवर्तमान याचा 8वा अध्याय. आणि या 8व्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं तर तारणारा प्रभू येशू ख्रिस्त वादळ शांत करतो असा हा सुंदरसा प्रसंग आहे. पहा, तो तारवाद चढल्यावर शिष्य त्याच्या मागे गेले, तेव्हा समुद्रात मोठे वादळ उठले, इतके की तारू लाटांनी झाकू लागले आणि येशू झोपेत आहे आणि शिष्य त्याला उठवत आहे. तेव्हा ते त्याच्या जवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभूजी वाचवा, आम्ही बुडालो. तो त्यांना म्हणाला, हो अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे? मग उठून त्याने वारा व समुद्र ह्या धमकावले आणि अगदी निवांत झाले. तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले, हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारा आणि समुद्र ह्याचे ऐकतात? शिष्यांना प्रश्न कसला पडलेला आहे? वारा आणि समुद्र येशूच ऐकतात. या प्रसंगामुळे ते आश्चर्यचकित झाले. त्याचा पुढचाच प्रसंग गद्रेकराच्या प्रदेशातील भूतग्रस्ताचा प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या ठिकाणी पहा, मग तो पलीकडे गद्रेकराच्या देशात गेल्यावर 2 भूतग्रस्त कबरीतून निघून येत असताना त्याला भेटले. ते इतके अक्राळ विक्राळ होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. तेव्हा पहा, ते ओरडून म्हणाले, हे देवाच्या पुत्रा. कोणाला पाहून ओरडून म्हणाले? येशू ख्रिस्ताला. कोण पाहून ओरडून म्हणाले? अशुद्ध आत्म्याने पछाडलेली ती माणसं. तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तो मला पिडायला तेथे आला आहेस काय? तेथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. मग ती भूते त्याला विनंती करू लागली. कोणाला विनंती करू लागली? येशू ख्रिस्ताला विनंती करू लागली. काय विनंती करू लागली? तू जर आम्हाला काढत असला तर त्या डुकरांच्या कळपात आम्हाला पाठवून दे. त्याने त्यास म्हटले जा. कोणाला जा म्हटले? विनंती करणाऱ्या अशुद्धात. आणि वचन सांगतो ते भूते त्या माणसांमधून निघाले डुकरांच्या करता. सैतानही येशूचं ऐकतो. किती विचित्र आहे पहा. निसर्ग येशूचं ऐकतो. जर आपण यहोशवा याचा 10वा अध्याय आणि त्याचा 1 ते 14 वचन वाचले तर आपल्याला पाहायला मिळते, यहोशवा गिबोनावर देवानं सूर्याला स्थिर व्हायला. यहोशवाने आज्ञा केली, सूर्या स्थिर हो. सूर्य थांबला. ज्यावेळेस आपण देवाचं ऐकतो, आपलाही शब्द तो निसर्ग. देवाच्या सैतान देवाचा, वारा आणि समुद्र त्याचे. लूक 8:25 वारा आणि पाणी त्याचं ऐकता. योहान 10 येशू म्हणतो, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. ती परक्याची वाणी ऐकत नाही, परक्याच्या मागे जात नाही. देवाच्या प्रिय, आज ही परिस्थिती बदलण्यासाठी जगाबरोबर आपणही प्रार्थना करत आहोत, परंतु त्याला उत्तर मिळायला विलंब लागत आहे. कारण देव म्हणत आहे, तुम्ही माझं ऐकत नाही.
परिस्थिती बदलण्याकरता देवाचं ऐकलं पाहिजे. निसर्ग ऐकतो आहे, सैतान ऐकतो आहे, मग जे आपण त्याचं प्रतिरूप आहोत त्या आपण त्याचं काय ऐकू नये. आपण ऐकायला पाहिजे. तो जे सांगतो, तो जे आज्ञापितो ते आपण ऐकलं पाहिजे. पहा याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय, याकोबाचं पत्र पहिला अध्याय आणि 19व्या वचनामध्ये खरे धर्माचरण याविषयी मार्गदर्शन करताना येशू ख्रिस्ताचा भाऊ याकोब काय शिकवतो. माझ्या प्रिय बंधूंनो, माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाला हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा आणि रागास मंद असावा. शक्य होतंय का आपल्या आपल्याला? येशू ख्रिस्ताचा सख्खा भाऊ याकोब 12 वंशातील पांगलेल्या देवाच्या लोकांना पत्र लिहिताना काय म्हणतो. माझ्या प्रिय भावांनो, प्रत्येक मनुष्य ऐकण्यात तत्पर असला पाहिजे. देवाचं ऐकण्यात तत्पर असला पाहिजे. बोलण्यास धीमा असला पाहिजे. बोलण्यास धीमा असला पाहिजे. रागास मंद असला पाहिजे. आणि नेमकं याच गोष्टी आपल्याकडनं कृतीनं होत नाही. हेच आपण देवाचं नेमकं ऐकत नाही आणि म्हणून आज जग इतका दुरावस्थेत गेलेलं आहे. आज ही भयंकर मरी माणसावर देवानं पाठवलेली आहे. पुरावा आहे. देवाचे लोक जेव्हा देवाचं ऐकेनासं होतात तेव्हा देव त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी शत्रू पक्षाच्या हाती देतो. दास आणि गुलामगिरीचं जीवन देतो. हलाखीचं जीवन देतो. देवाच्या उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये आहे. पवित्र शास्त्राच्या बाहेरची उदाहरणं आपल्या पूर्वजांची आहेत, इतर कोणाची नाही. आज यातून आपण शिकणार आहोत काय? यातून आपण धडा घेणार आहोत काय? आज देवाची इच्छा आहे. माझ्याकडे हात पसरत आहात, दुरावस्थेत आहात, या मरणातून तुमची सुटका व्हावी, ही मरी तुमच्यापर्यंत येऊ नये म्हणून मी परिस्थिती बदलावी ही विनंती तुम्ही रोज करत आहात. कधी न होते आता माझे लोक दिवसातनं 5 वेळेस प्रार्थना करत आहेत, उपास करत आहेत, शास्त्र वाचत आहेत, उपासना करत आहेत. होय, देवाकडे ते रुजत आहे खरं, परंतु देव प्रश्न विचारतो त्याच्या उत्तराचं काय? त्याच्या उत्तराचं काय? तुम्ही माझं ऐकलं नाही. गिदोनाप्रमाणे आपण प्रभूला विचारू शकत नाही, जर तू आमच्या बरोबर आहे तर आमच्यावर हे का? आणि जर विचारत आहोत तर देवाचं उत्तर आहे, तुम्ही माझं ऐकलं नाही. मी तुम्हाला मिस्रातनं बाहेर काढलं, मी तुम्हाला सार्वकालिक मरणातनं बाहेर काढलं, मी तुम्हाला सार्वकालिक क्षमा केली. तुम्हासाठी मी माझा पुत्र राखून ठेवला नाही. त्या पुत्रानंही त्याच्या निर्दोष आणि निष्कंकित रक्तानं तुम्हाला सर्व काळची क्षमा दिलेली आहे, सर्व काळचं आरोग्य दिलेलं आहे, सर्व काळचं जीवन दिलेलं आहे. आज तुम्ही मरणाधीन का झाला? आज या मरीच्या भयानं तुम्हाला का ग्रासलेला आहे? कारण तुम्ही माझं ऐकत, तुम्ही माझं ऐकत. आज आपण आपल्या मनाला ही समज देऊया, मला फक्त माझ्या देवाचं ऐकायचं. माझा पिता, माझा ख्रिस्त पवित्र आत्मा जे काही मला आज्ञापितो तेच मला ऐकायचं आहे. होय, तो प्रति दिवशी बोलणारा देव आहे आणि तो प्रति दिवशी धाक दाखवणारा देव आहे. आपण दोन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. स्तोत्रकर्ता म्हणतो प्रति दिवशी तो आपल्याला धाक दाखवणारा देव आहे. प्रति दिवशी धाक, काही ना काहीतरी घडत आहे. पहा, काही ना काहीतरी प्रति दिवशी घडतच आहे. आपण त्याला घाबरत नाही. आपण मरणाला जितकं घाबरतो तितकं देवालाही घाबरत. देवाच्या प्रति दिवशी देव धाक दाखवत आला, पण आपण त्याकडे दुर्लक्ष केलं. प्रति दिवशी सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत स्तोत्र 51 मध्ये म्हटल्याप्रमाणे देव हाक मारत राहिला, पण आपण ऐकलं नाही, आपण उत्तर दिलं नाही.
जर आपण ऐकलं नाही, आपण उत्तर दिलं नाही, तर मग आज तोही ऐकायला तयार नाही. आज तोही उत्तर द्यायला तयार नाही. होय, नीतीसूत्रे याच्यामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये 23व्या वचनापासून देव काय म्हणतो पहा. नीती 1:23 पासून, माझा वाग्दंड ऐकून वळा. पहा, मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुमच्यावर करीन. मी आपली वचने तुम्हाला कळवी. मी हाक मारली पण तुम्ही आला नाही. मी आपला हात पुढे केला पण कोणी लक्ष दिलं नाही. तुम्ही माझ्या सर्व बोधाचा भेद केला व माझा वाग्दंड मुळे जुमानला नाही. ह्यास्तव तुमच्या विपत्काळी मीही हसेन. तुमच्यावर संकट आले असता मी थट्टा करीन. वादळाप्रमाणे तुमच्यावर संकट येईल आणि तुफानाप्रमाणे तुम्हाला विपत्ती प्राप्त होईल. विपत्ती व उद्वेग हे तुमच्यावर ओढवतील. त्या समयी ते मला हाक मारतील पण मी उत्तर देणार नाही. ते मला आसक्तीने शोधतील पण मी त्यांना सापडणार नाही. जो माझा ऐकतो तो सुरक्षित राहतो आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो. होय, आज या वचनांमध्ये स्वतःला शोधा. देव बोलत असता, देव हाक मारत असता आपण त्याकडे लक्ष दिलं नाही. आपण दुर्लक्ष केलेलं आहे काय? आणि जर आपण दुर्लक्ष केलेलं आहे तर देव म्हणतो आता तुमच्यावर संकट आलंय ना, आता अरिष्ट तुमच्यावर आलंय ना, विपत्ती तुमच्यावर आली ना, मी पण ऐकणार नाही आणि मी हसेन असं प्रभू देवाच्या. पण जो ऐकतो तो सुरक्षित राहतो. हेही त्या देवाचा दोष. जर सुरक्षित राहायचं आहे तर देवाचं ऐकायला आत्ताच गुडघ्यावर येऊन पश्चातापाची प्रार्थना करून सुरुवात करा. देवाला सांगा, देवा आता तुझंच आहे. येशू तुझंच आहे. पवित्र आत्म्या तुझंच आहे. कारण देवाचा वचन जो माझा ऐकतो तो सुरक्षित राहतो. देवाचं वचन म्हणतं ज्याला ऐकावास कान आहे तो हे ऐको. आम्ही प्रार्थना करूया. पिता परमेश्वरा, आभार मानतो या वचनांवर आम्हाची बोललास. ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे वागणारं अंतःकरण द्यावंस ही प्रार्थना करतो. प्रत्येकाला कृती करणारं मन दे. आम्हा पाप्यांवर दया कर. येशू ख्रिस्तांचा प्रभू याच्या द्वारे आमेन. सर्व समर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आता आणि सदा श्रोता आम्हा वस्ती करो. आमेन. या वेळेमध्ये आपण शेलार कुटुंबियांसाठी प्रार्थना करणार आहोत. काल प्रभूने या कुटुंबाला भेट दिली आणि शेलार आंटींना आपल्या विसाव्यामध्ये घेतलेलं आहे. प्रभूने आंटीच्या आत्म्याला शांती द्यावी. त्याचप्रमाणे या दुःखित कुटुंबियाचं सांत्वन करावं म्हणून प्रार्थना करूया. हे आमच्या सर्वसमर्थ जिवंत गौरवी देव बापा, मान महिमा गौरव दे तुझ्या दयेच्या स्नाजवळ यावेळेस हा दास उपस्थित झालेला आहे. प्रभू परमेश्वरा, काल शेलार कुटुंबियांना तू भेट दिलीस आणि आमच्या प्रिय आंटींना तू आपल्या विसाव्यात घेतलंस. प्रभू परमेश्वरा, त्यांच्या जाण्यामुळे या कुटुंबामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. प्रभू परमेश्वरा, या कुटुंबाला जे काही दुःख झालेलं आहे प्रभू, या व्यथित कुटुंबासाठी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आमचे बंधू, त्यांची प्रिय पत्नी आणि त्यांच्या उदरी दिलेले दोन्ही मुली, प्रभू परमेश्वरा, या कुटुंबाला आम्ही घेऊन तुझ्या दयेच्या स्नाजवळ उपस्थित होतो. या कुटुंबाला जे काही दुःख झालेलं आहे ते मानवी शब्दाने
दूर होणार नाही. परंतु प्रभू परमेश्वरा, तू आमचा जिवंत देव आहेस, प्रभूंचा प्रभू आहेस, राजांचा राजा आहे. आणि प्रभू, मातेसारखं सांत्वन देणारा तो आमचा जिवंत देव आहे. आणि म्हणून प्रभू परमेश्वरा, आम्ही या कुटुंबासाठी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. या दुःखित कुटुंबांना स्पर्श कर आणि प्रभू परमेश्वरा, त्यांचं सर्व दुःख दूर व्हावं म्हणून प्रभू परमेश्वरा, त्यांना सांत्वनाचा आत्मा द्यावास अशी कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे. प्रभू परमेश्वरा, या मातेने या जगामध्ये जे काही तिला आयुष्य तू दिलं होतंस, त्या आयुष्यामध्ये तुझी सेवा केलेली आहे, हे तुला ज्ञान आहे. आणि म्हणून प्रभू परमेश्वरा, तुझा विसाव्यात आलेली ही माता, तुझ्या येण्याच्या वेळेस तू तिला आपल्या कवेमध्ये घेऊन येणार आहेस. आणि जे आम्ही मागे उरलेले आहोत, त्यांची भेट तुझ्या दुसऱ्या येण्याच्या समयी होणार आहे. प्रभू, या वचनांची आम्ही आठवण करावी आणि एकमेकांना त्याद्वारे सांत्वन द्यावं म्हणून प्रभू परमेश्वरा, आम्हाला तो आत्मा तू पुरवावास अशी विनंती आहे. प्रभू परमेश्वरा, आमची प्रार्थना कर. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या गोड गौरवी सामर्थ्यशाली नावाने मागतो म्हणून तो येईल. आमेन. या वेळेमध्ये आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना म्हणूया. आशीर्वाद घेऊन उपासनेची सांगता सुवंद्य देव या गीताद्वारे करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसं स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमच्या रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसं आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो, तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. आमेन. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची मने व तुमचे अंतःकरणे आपला देव परमेश्वर व आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रेमात राखो. आणि आता देव बाप्याची प्रीती, देव पुत्र याची कृपा आणि देव पवित्र आत्म्याची सहभागिता, सहजीवन आणि आशीर्वाद आम्हा सर्वांबरोबर, देवाच्या सर्व प्रिय लेकरांबरोबर आतापासून येथून पुढे युगानुयुग राहो. आमेन. शुभ